वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यामुळं नेहा दुबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी आमदार राजन नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले. भाजप नेत्या नेहा दुबे यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळं भाजपमधील अंतर्गत वाद समोर आलाय. गेल्या 11 वर्षापासून पक्षात सक्रिय असूनही आणि प्रदेश उपाध्यक्ष यासारख्या पदावर काम करूनही जुन्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राजन नाईक बहुजन विकास आघाडीची सुपारी घेतल्यासारखे वागत असून ते भाजपला संपवत आहेत, अशी बोचरी टीकाही नेहा दुबे यांनी केली. पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी खूप दुःखी आहे की माझ्यासारखे तेज तडकदार शिक्षित उमेदवारांची तिकीट नाकारली आहे हे सांगून की मी इंटरव्ह्यू नाही दिला आहे आणि मी फॉर्म भरला नाही. पण मला नालासोपाराचे जे आमदार होते राजन नाईक त्यांनी सांगितलं तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही, तुम्ही फॉर्म भरायला गेले तर लोक तुमचा विरोध करणार, म्हणून तुम्ही फॉर्म भरू नका, तुम्ही इंटरव्ह्यू द्यायची तुम्हाला काय गरज आहे, तुम्ही तर एवढे मोठे माणूस आहे, तुम्ही संघर्ष करणे आहे असं त्यांनी मला सांगितलं. खोटं आश्वासन त्यांनी मला दिलं आणि माझी पण चुकी, मी त्यांच्या आश्वासनमध्ये आली. तर सध्या तरी दुःखी आहे, नाराज पण आहे. आता ते कशा माझा आउटबस्ट होणार ते आपण बघू. काय वाटतं एकाच कुटुंबातलं असल्यामुळे म्हणजे दुबे जे आहेत, स्नेहा दुबे पंडित या आमदार आहेत, त्यात तुम्ही एकाच कुटुंबातलं असल्यामुळे काय तिकीट नाकारलं का काय? सर्वप्रथम आम्ही एका कुटुंबाचे नाही आहे. सर्वप्रथम मी नुसतं सुरेश दुबेंची मुलगी आहे आणि सुरेश दुबेचा नावाचा वापर करून त्या लोकांनी तिने इलेक्शन लढला. नेहा दुबेच्या तोंड दाखवून माझी तिकीट कापून ती तिकीट घेतली. त्याच्यानंतर नेहा दुबेचा तोंड दाखवून तिने इलेक्शन जिंकला. सुरेश दुबेचा फोटो लावून तिने इलेक्शन जिंकला. इलेक्शन जिंकल्यानंतर तिने सुरेश दुबेचं नाव वापरला. तिने स्वतःला जायंट किलर आणि XYZ दाखवला. पण सुरेश दुबेची बायको कुठे आहे मला हे विचारायचं आहे. आज जेव्हा सुरेश दुबेंचा मर्डर झाला तेव्हा सुरेश दुबेंची बायको 25 वर्षाची होती. आज ती सध्या 24 तास ऑक्सिजनवर आहे. ती कुठे आहे? तिला कोण बघतोय? ती एकटी 12,000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहते. ती कुठे आहे? कोण आहे तिच्याबरोबर? कोणी नाही. आणि हे दुबे कुटुंब जे स्वतःला मोठे दुबे कुटुंब म्हणतात ते दुबे कुटुंब कुठे आहे? तर आमच्या त्या दुबे कुटुंबाचा माझा काय घेणं देणं नाही, माझा काहीही संबंध नाही. मी नुसतं सुरेश दुबे ज्यांचं मर्डर झालेलं मी त्यांची मुलगी आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी कोणताही दुबे कुटुंब आहे त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही. कित्येक वर्षापासून आपण भाजपच्या कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर एवढं काम करून सुद्धा डावललं जातं, म्हणजे काय म्हणणार आता? माझं असं म्हणणं आहे की मी गेल्या 11 वर्षापासून पक्षामध्ये आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. त्याच्यानंतर मी पदावर पण आहे, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष लीगल सेल आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी चिंतामण वनगा साहेबांच्या हस्ते पक्षामध्ये मी प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर मी काम करत आहे. तरी मला असं वाटतं जे वसईचे जे लोक आहे, वसई विरारचे जे लोक आहे, म्हणजे स्पेशली राजन नाईक स्वतःची कमिटी बनवतात, स्वतःचे लोकांना बसवतात कमिटीमध्ये आणि ज्यांचा विरोध करायचा आहे त्यांचा म्हणजे त्यांचा कॉन्सेप्ट असा आहे की ते जे त्यांची चटुकारी करणार त्यांना ते तिकीट देणार, जे त्यांच्या पुढे मागे करणार त्यांना तिकीट देणार, जे त्यांना पैशाचे आणून देणार किंवा जे काही मिठाई खिलवणार त्यांना ते देणार. त्याच्या व्यतिरिक्त त्या बाकी लोकांना ते पक्षामध्ये मोठं करायला आणि जे त्यांचं पुढे जाणार तसे लोकांना ते पुढे यायला देतच नाही. त्यांना माहिती आहे, साहजिक आहे. मी 2014 पासून आजपर्यंत मी आमदारकी मागितलेली आहे, म्हणजे 2018 पासून अजून मी आमदारकी मागितलेली आहे पण पक्षांनी दिली नाही आहे. ठीक आहे, ते पक्षाचा निर्णय आहे. पण तरीही मी बघत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये इथे राजन नाईक असे करतात की जे बाहेरचे लोक आता येतात त्यांना ते फर्स्ट प्रेफरन्स देतात किंवा जे त्यांचे चटोकार आहेत त्यांना ते फर्स्ट प्रेफरन्स देतात आणि जे आम्ही पक्षामध्ये त्यांच्यासाठी भांडतात, त्यांच्यावर हल्ला झाला विमानतळामध्ये, आम्ही त्यांच्यासाठी भांडलो. त्याच्यानंतर आम्ही लोकांना बाहेर, वोटर्सना बाहेर काढलं, बूथ बांधली, 35 बूथ मी स्वतःहून बांधली आणि लोकांना काढलं, सर्व केलं. तरीही राजन नाईकना त्यांचं हे नाही. जे लोक त्यांना येऊन मारतात त्यांना तिकीट द्यायचं, जे लोक त्यांच्यासाठी मार खातात त्यांना तिकीट नाही द्यायचं. त्यांच्या मनात असं आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी बहुजन विकास आघाडीची सुपारी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीला इथे बुडवायला. आपण उत्तर भारतीय समाजाचे बिलॉंग करता, काय फटका बसेल? कारण की नालासोपारामध्ये उत्तर भारतीय जो आहे मतदार तो जास्त मोठ्या प्रमाणात आहे, तो कसा इफेक्ट होईल? बघा, सर्व उत्तर भारतीय लोकांना माहिती आहे वस्तुस्थिती काय आहे आणि जेवढे जे वोटर्स आहे, पब्लिक आहे, सर्वांना ते प्रत्येक लोकांना त्यांची कशी नेचर आहे, त्यांचं कसं वागणूक आहे, त्यांचं कसं कॅरेक्टर आहे त्याच्याने ते त्यांना ओळखतात. तर त्यांना माहिती आहे जे उमेदवार दिलेला आहे त्याचा कॅरेक्टर कसा आहे, किती ग्रे कॅरेक्टर आहे, काय आहे, सर्व लोकांना वाटतं कोणत्याही पक्षाचे असो तर त्यांना माहिती आहे. आणि जे मला त्यांनी नाही दिलं आहे त्याचा त्यांना दंड भोगायला लागेल आणि त्यांना तो समाज दाखवेल, ते कोणताही समाज असो.
किंवा जे आमचे म्हणजे माझे प्रॉपर जे माझे लोक आहे किंवा जे मला सपोर्ट करणारे लोक आहे किंवा जे लोक आहे ज्यांच्या मनात माझ्यासाठी सहानुभूती आहे ते लोक त्यांना दाखवणार उत्तर. तर यापुढची आपली भूमिका काय असेल? यापुढची भूमिका मी बोलली आहे. मी 10 लोकांचे माझे एकदम अतिविश्वासाचे जे 10 लोक आहे मी त्यांना बोलवलं आहे. मी त्यांच्याशी विचारविमर्श करणार आणि जर ते मला जे काही ते मला असं म्हणजे सजेशन देतील त्या सजेशनवर विचार करून मी लवकरात लवकर आपल्याला कळवणार. वसईमध्ये पण खूप जे 15 दिवस अगोदर BJP जॉईन केली त्यांना तिकीट दिली आणि जे अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या बरोबर काम केले ते लोकांना तिकीट नाही दिली. असं एक नाव आहे शेखर धुरी. येस, काय वाटतं तुम्हाला हे? तेच म्हणते आम्ही वारंवार शेखर धुरीने लेखी स्वरूपात म्हणजे आमचे पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना जाऊन सांगितलं आणि आमच्या पक्षाचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांना जाऊन सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त लेखी स्वरूपात व्हिडिओच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आणि आम्ही सर्व लोकांनी आमचा विरोध जे आहे ते दर्शवला आहे. तरीही जर पक्षाचे जे लोक आहेत त्यांना इकडच्या लोकांच्या हिशोबाने जर निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा जे दंड आहे ते भोगवायला लागेल. बघा एवढे जुने लोक आहेत त्या लोकांना एवढं डेअरिंग येणार नाही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाला जायला किंवा त्यांना असे, कारण ते लोक मनाने जुडलेले कार्यकर्ता आहे पण ते लोक नाराज आहे आणि ते लोक नाराज आहे त्यांचे जुडलेले, कारण जे ते आहे पक्षामध्ये 30-35 वर्षापासून ते आहे पक्षामध्ये, तर त्यांच्याकडे त्यांची तेवढी लोक आहे आणि तेवढी लोक पण ते नाराज आहे की यांना तिकीट दिलेली नाही तर ते नाराजगी आपली दाखवतील. तिकीट कापल्यामुळे उत्तर भारतीय समाजात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी असून येत्या काळात आपला विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करून ते आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा.